या कॅप्टन फाईलचे रोज नवनवे खुलासे पुढे येत आहेत. अर्थातच अनेक सेलिब्रिटी, अधिकारी, मंत्री, बड्या राजकीय हस्ती या सगळ्यांची नावे सुद्धा आणि फोटोज पुढे येत आहेत. आम्ही विरोधी बाकावर काम करतो तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन केले पाहिजे. ती एक चांगली कारवाई त्यांनी केली. त्यामुळे गृहमंत्र्यांचे अभिनंदन करत असतानाच गृहमंत्र्यांकडून आता काही अपेक्षा व्यक्त केल्या जातात. अपेक्षा काय आहे की या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा गेल्या 3 दिवसांपासून सगळीकडे सुरू आहे. यावर स्पष्टीकरण देताना त्या असं म्हणाल्या की माझा व्यक्तिगत काहीही संबंध नाही, माझा फक्त ट्रस्ट पुरता संबंध होता आणि मला त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची काही माहिती नाही. पण मी त्या दिवशीही खबरदार पुढारीचा जो वृत्तसंपादक होता दत्तात्रय खेमनार, या खेमनारची त्याला जी काही पत्र पाठवली होती महिला आयोगाच्या डेसिग्नेशनसह आणि पोलिसांना जे आदेश देऊन की सुमोटोसह याच्यावर गुन्हे दाखल करून घ्या आणि त्याला दबाव आणला होता आणि तो चाकणकरांनी दबाव आणला होता, याचे सगळे पुरावे आता पुढे आलेले आहेत. आणि चाकणकर कशा पद्धतीने या माणसाला पाठीशी घालत होत्या. ज्योतिष सांगणं एक वेगळी गोष्ट आहे आणि तंत्रमंत्र विद्या करणं एक वेगळी गोष्ट आहे. हे तंत्रमंत्र, काळी जादू, अघोरी विद्या हा सगळा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या कृती आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करत असताना जर एकीकडे सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याची पूजा करत नाही तर माझे यजमानच माझी पूजा करतात, मी किती सुधारणावादी विचारांची आहे असं सांगणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा फक्त त्यांच्या पदराने ते पाय पुसत नाहीत तर त्यांच्या पायाशी अक्षरशः लोळण घेतात. विशेष गोष्ट की जेव्हा आम्ही काल 2 दिवस, कालचा नवीन वर्षाचा सण होता त्यामुळे मी त्यावर काही फार बोलू नये असं म्हणून मी कालचं मौन बाळगलं होतं. पण कालची महत्वाची घटना, ज्या काही गोष्टी मी एकत्रित करत होते, ज्यात त्याची अनेक प्रकारची बेनामी संपत्ती, ज्याच्यातले अजून काही डिटेल्स आहेत, त्यामुळे मी ते थांबले. मी 2 दिवसांनी पुन्हा पत्रकार परिषद घेईल आणि त्यावरचे डिटेल्स काढेन. पण महत्वाची गोष्ट अशी की या तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या म्हणजे नाशिक, इंदोर, मग तिकडे नलखेडा आणि मग गुवाहाटी, कामाख्या असा सगळा तो प्रवास आहे. या सगळ्यांमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा पुढे असतात हे फार गंभीर आहे. काही पीडित महिलांशी आम्ही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा पीडित महिलांनी सांगितलं, बघा पहिल्यांदा तर त्या असं म्हणाल्या की नाही माझा काही व्यक्तिगत संबंध नाही, परंतु अगदी खरातांचे वडील वारले तेव्हा चाकणकर होत्या, खरातांच्या पोरीचं लग्न जमलं तेव्हा चाकणकर सगळ्यात पुढे होत्या, खरातांची भाची चाकणकरच्या घरात राहते, खरात आणि चाकणकर यांचे फायनान्शियल काही डॉक्युमेंट्स तेही मी 2 दिवसात पुढे आणेन. पण या सगळ्यांमध्ये अत्यंत गंभीर आणि धक्कादायक गोष्ट जी मला काल कळली, मी पीडितांचं नाव इथं डिस्क्लोज करू शकत नाही, पण एका पीडितेने सांगितलं की ताई चाकणकर बाई स्वतः तंत्रमंत्र विद्या करायच्या. त्या तंत्रमंत्र विद्या कशा करतायत तर एक फोटो मी आपल्याला दाखवला पाहिजे, तसे तर खूप फोटो आहे पण जो ठळक फोटो आहे तो त्याची तारीख सह दाखवते आणि मग पुन्हा पुढे हा फोटो सगळ्यांनी बघितला. आपण सगळ्यांनी हा फोटो सगळ्यांनी बघितला. याचा अर्थ की सरेंडर करणे, की कशा पद्धतीने स्वतःचा सत्सत विवेक हरवून त्या सरेंडर करतात. आता हे सरेंडर करून झाल्यानंतर त्या पुढे काय करतात की या सगळ्यांच्या मध्ये त्या म्हणाल्या की नाही नाही आमचं काय, मला काही देणं घेणंच नाही, मी फक्त ट्रस्टवर होते. हा फोटो काल सगळ्यांनी बघितलेला आहे पण पुन्हा एकदा माध्यमांना दाखवला पाहिजे की हा फोटो हा फक्त ट्रस्टवर असणाऱ्या संचालकाचा फोटो आहे का. या फोटोवरून आम्ही त्यांचे खरातांशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत काय नाही हे त्या सांगतील, आम्हाला त्याच्यातही जायचं नाही.